प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला मंजिरीच्या काळ्या जादूचा थरार, तसेच मीरा अंबिकाची मोठी रहस्य आणि त्याचबरोबर अनन्याला होत असलेल्या त्रासाचं, मंजिरीचं असलेलं मूळ कारण आणि त्याचबरोबर अथर्व मंजिरीच्या अंतापर्यंत पोहोचणार, या सगळ्याच गोष्टींचा थरार तसेच धक्कादायक खुलासे हे आपल्याला पुढील काही भागात पाहायला मिळणारच आहेत. प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन थांबलेली आहे. आता घरातील सगळ्यांनाच मंजिरीचं सत्य समजणार की मंजिरी पुन्हा एकदा रामपुरे कुटुंबाला तिच्या काळ्या जादूच्या त्या विळख्यामध्ये पुन्हा अडकून ठेवणार, हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की प्रेक्षकांनो, मंजिरी हार मानायला तयार नाहीये. मार्जिरीने तिला सांगितलं होतं की तुझ्या अडचणी पुढे वाढत आहेत, तुला इथून माघार घ्यायची असेल तर तू माघार घेऊ शकतेस. आणि तसेच देवी आजींनी सुद्धा जाणीव करून दिलेली असते, तू जे काही करतेस ते पूर्ण होणार नाहीये आणि तू कधीच चिरतरून होणार नाही, परंतु तुझा अंत मात्र होणार आहे. परंतु मंजिरीला हे मान्य नाहीये आणि तिला असं वाटतं की ती एक पाऊल फक्त मागे आहे. तिचं एक पाऊल म्हणजे चिरतरून होण्याचं एक स्वप्न पूर्ण होण्यासारखंच आहे आणि त्यासाठी तिची चाललेली धडपड असते. परंतु इकडे मीरा आणि अंबिका जे काही करतायत त्यामुळे मात्र मंजिरीच्या अडचणी वाढत असतात आणि त्यासाठी ती खूप मोठा खेळ खेळणार असते. तिला माहीत असतं अंबिका, मीरा, अथर्वची एकच कमजोरी, ती म्हणजे हे कुटुंब आणि त्याचबरोबर वेदा. आणि जर मी वेदाला माझ्या विळख्यात जर अडकून ठेवलं आणि या सगळ्यात जर वेदाला त्रास झाला तर नक्कीच अथर्व आणि मीरा माझ्या पायावर डोकं ठेवतील, माझी गुलाम बनून राहतील. मीराला तर कोणताच पर्याय नसेल आणि हे मला करावंच लागणार आहे, असं मात्र आपण पाहतो की त्यानंतर मंजिरी मार्जिरीच्या सांगण्यावरून एक विधी करणार असते आणि त्या विधीमध्येच आपण पाहतो की अनन्याची अडचण वाढते. कारण की जो काही गोंधळ हा अनन्यामुळे घरात झालेला असतो, मंजिरी त्याचा पुरेपूर वापर करून घेत असते. कारण की तिला माहीत असतं अनन्या कधीच माझ्यावर अथर्वसारखे आरोप करू शकणार नाही, म्हणून मंजिरीने अनन्याचा पुरेपूर वापर केलेला असतो. आपण पाहतो की मॅगझिनमध्ये मंजिरीच्या सांगण्यावरून जे काही छापून येतं त्यामुळे अथर्वचा संताप होतो. कारण की अथर्वची बदनामी झालेली असते, रामपुरे कुटुंबाची बदनामी झालेली असते. इतकी वर्ष श्रावण बाळ असलेला अथर्व आज मात्र प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या आईलाच घराबाहेर काढतोय, हे जेव्हा मॅगझिनमध्ये छापून येतं तेव्हा मात्र अथर्वचा राग अनावर होतो. परंतु मीरा सांगते की नाही अथर्व, आपण चुकतोय, मंजिरीचा हा खेळ आहे, मंजिरी हे सगळं मुद्दामून करतेय, रामपुरे कुटुंबाची कधीच बदनामी होऊ शकत नाही आणि ही वेळ आता आपली आहे. त्यामुळे मंजिरीच्या या सगळ्या खेळात आपल्याला अडकून पडता कामा नये. कारण की आपल्याला एकच करायचं आहे आणि ते म्हणजे आपण मंजिरीचा अंत शोधायचा आहे. आणि यासाठी माझ्याकडे खूप मोठी गोष्ट आहे, मला बऱ्याच गोष्टी समजलेल्या आहेत. आणि आता मात्र मीरा त्या पुस्तकाबद्दल आणि त्या बकरीबद्दल अथर्वला सांगते आणि तेव्हा त्यामध्ये असलेली खूप मोठी गोष्ट ती म्हणजे दक्षिणात्य दिशेला असलेलं जे भैरवी मातेचं मंदिर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. त्याचा उल्लेख त्या बकरीमध्ये झालेला आहे. आणि तेव्हा मात्र अथर्व म्हणतो की हे तर मी पहिल्यांदाच ऐकतोय, हे काही मला माहीत नाहीये. परंतु मीरा म्हणते की हो, हे सुद्धा माझ्यासाठी नवीन आहे, परंतु तुम्ही हे शोधण्यासाठी मला मदत करू शकता. त्या मंजिरीच्या वागण्यावर, तिच्या खेळावर लक्ष देऊ नका, आपल्याला हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे एकदा का जर आपण सापडलं, तेवढ्यातच अथर्व म्हणतो तेव्हा त्या चिटकिनीचा मी अंत करेल, मी तिला कायमचं संपून टाकेल. अथर्वचा राग हा खूप जास्त वाढलेला असतो, परंतु मीरा अथर्वला समजावत असते. परंतु इकडे मात्र अनन्या ही तिच्या आईच्या म्हणजे मंजिरीच्या बोलण्यावर, वागण्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत असते. माझी आई चांगलीच आहे, परंतु ही मीरा वहिनी खूप वाईट आहे. मायासोबत अथर्व दादाचं लग्न झालं असतं तर असं काही घडलंच नसतं. या मीरा वहिनीमुळेच या घरामध्ये अशांतता निर्माण झालेली आहे, असं अनन्या समजत असते. प्रेक्षकांनो, इकडे मात्र जे काही मंजिरीला हवं होतं ते तर घडलंच आहे. अथर्वचा राग अनावर झालेला तिने पाहिलेला असतो आणि या सगळ्यामध्ये आता मीरा अंबिका अडकून पडतील असं तिला वाटतं. आणि त्यानंतर मात्र मंजिरी एक नवा खेळ टाकते
कारण की मार्जरी म्हणते अनन्याचा असा किती दिवस तू वापर करू शकतेस, त्यापेक्षा एक नवीन खेळ आख आणि त्यामध्ये तुला भद्र स्वप्न नावाचा विधी करायचा आहे. मार्जरीच्या सांगण्यावरून मंजिरी तिच्या रूममध्ये तो विधी करत असते आणि यासाठी ती मात्र आता वेदाला अडचणीत टाकणार आहे. इकडे वेदा अनन्यासोबत झोपलेली नसते. अनन्याने वेदाला मीरासोबत जाऊन झोप, तू सुरक्षित राहशील, माझ्यासोबत नाही, असं तिने मुद्दामून वेदाला सांगितलेलं असतं. कारण की तिथे मीरा असते, त्यामुळे मीरा, अथर्व आणि वेदा तिथे झोपलेले असतात. आपण पाहतो की जेव्हा या सगळ्यांबद्दल म्हणजे भैरवी मातेच्या मंदिराबद्दल अथर्वला कळतं, तेव्हा अथर्व म्हणतो की चल मीरा, मग उशीर कशाला करतेस. परंतु आपण पाहतो की अंबिका मीराला सांगते की नाही मीरा, अथर्व तिथे नकोय, आपण दोघी जाऊ शकतो, त्यामुळे आज नको, आपण उद्या तिथे जाणार आहोत, असं मात्र अंबिका मीराला म्हणते. त्यामुळे आपण पाहतो की अथर्व आणि मीरा तसेच वेदा रूममध्ये झोपलेले असताना मंजिरीला संधी मिळते आणि मंजिरी तिच्या रूममध्ये तो भद्र स्वप्न नावाचा विधी करत असते. एक विचित्र प्रक्रिया त्याची असते आणि एक विचित्र मांडणी सुद्धा तिथे दिसून येते आणि हे सगळं काही अनन्याच्या नजरेत पडणार आहे. कारण की जेव्हा अनन्या विचार करत असते रूममध्ये, तेव्हा अथर्व जे काही बोललेला आहे, शिवनाथ जे काही बोलून गेलेला होता, तसेच बाबांचं, या सगळ्याच गोष्टींचा गोंधळ हा अनन्याच्या मनात झालेला असतो आणि त्यामुळे अनन्याला कळत नाही की दादा असं का वागतोय आणि खरंच मीरा वहिनी जे सांगतायत ते कसं सत्य असू शकतं. हा सगळा गोंधळ काय आहे हेच कळत नाहीये. परंतु हे जे काही झालंय हे फक्त त्या मीराचे वडील आल्यापासूनच सुरू आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की नक्कीच या सगळ्यांमध्ये आता मला आईलाच हे सगळं विचारावं लागेल की हे थांबणार कधी आहे आणि या मीरा वहिनीचं काय करायचं. कारण की आता मनापासून अनन्याला असं वाटतं की मीरा वहिनीने या घरातच राहू नये आणि हे सगळं मी करणारच. कारण की माझी आई चांगली आहे, तिने लहानपणापासून आम्हाला व्यवस्थित सांभाळलं आहे आणि मीरा वहिनी जे काही बोलत आहे ते मुद्दामून बोलतीये. कारण की बाबा गेल्यापासूनच हे सगळं तिचं सुरू जास्तच प्रमाणात झालं आहे. कदाचित तिला ही प्रॉपर्टी हवी असेल असं मात्र आपण पाहतो की तेव्हा अनन्या विचार करत असते आणि त्यामुळे तिला असं वाटतं की मीरा वहिनीला घराबाहेर काढायलाच पाहिजे आणि तिला जास्तच या गोष्टीला हवा देणारी असते ती म्हणजे माया. माया सुद्धा अनन्याच्या रूममध्ये येते. ती म्हणते, अनन्या, आज जे काही तू बोलली आहेस ना ते ऐकून खरंच मला खूप आनंद झाला, परंतु जे काही घडलं त्यापेक्षा आता इथून पुढे आपण काय करू शकतो आणि मंजिरी मॅडमचा कशा या सगळ्यातून त्यांची सुटका करू शकतो हे आपण पाहायला पाहिजे. कारण की खरंच मीरा खूप चुकीचं वागतीये आणि ती हे सगळं मुद्दामून अथर्वला करायला सांगतेय. मी अनेक वेळा पाहिलंय ती मंजिरी मॅडमबद्दल अथर्वला खूप चुकीचं बोलून दाखवते आणि त्यामुळे अथर्वचा राग होतोय. कारण की तू पाहिलंस अथर्व मंजिरी मॅडमवर खूप प्रेम करतो अगं, परंतु त्या मीराने हे सगळं केलंय, त्यामुळे तिचाच काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे, असं मात्र माया अनन्याला बोलून दाखवते. कारण की मायाला असं वाटतं की मीरापेक्षा मंजिरी मॅडमची शक्ती ही जास्त पॉवरफुल आहे. कारण की मंजिरी मॅडम समोर या मीराचा काहीच टिकाव लागणार नाही असं मायाला वाटत असतं आणि मायाचं हे सगळं बोलणं ऐकून अनन्या मंजिरीच्या रूमच्या दिशेने जात असते आणि इकडे मात्र मंजिरीचा विधी सुरू झालेला असतो. एक विचित्र प्रकारचा तो विधी सुरू झालेला असतानाच मंजिरी समोर एक वेगळीच जादू तयार करते आणि त्यानंतर त्या जादूचा प्रभाव, त्या ब्लॅक मॅजिकचा प्रभाव मात्र वेदावर पडतो. वेदा रूममध्ये झोपलेली असतानाच तिच्यावर मंजिरीच्या वाईट शक्तीचा प्रभाव हा पडत असतो आणि त्यानंतर वेदाला त्रास होत असतो. वेदाला एका वेगळ्याच दुनियेत, एका वेगळ्या स्वप्नात मंजिरी अडकून ठेवणार असते की जेणेकरून मीराला मला शरण यावंच लागेल असा तिचा हेतू असतो. आणि आपण पाहतो वेदाला त्रास होत असताना आणि तसेच मंजिरीचा विधी सुरू झालेला असतानाच तिथे अनन्या येते. अनन्या पाहते तर समोर आई बसलेली, तिच्या समोर विचित्र काहीतरी सुरू आहे आणि हे काय आहे हे अनन्याला कळतच नाही. परंतु मंजिरी मात्र चांगलीच हादरते. कारण की अनन्या ही एक अशी व्यक्ती असते की जेणेकरून मंजिरीला तिथे राहता येईल आणि अथर्वच्या विरोधात अनन्याचा वापर करता येईल. परंतु आता अनन्यानेच हे सगळं काही पाहिलंय, त्यानंतर मात्र मंजिरी चांगलीच हादरते आणि ती घाबरलेली सुद्धा दिसून येते. आपण पाहतो अनन्या सुद्धा हे सगळं पाहून घाबरते, तिला धक्का बसतो आणि जे काही दादा बोलत आहेत, वहिनी सांगत आहेत, हे खरं आहे की आपली ही आई खरी आहे, हेच मात्र आपण पाहतो की अनन्याला कळत नसतं.
परंतु मंजिरी लगेचच अनन्याला एक विचित्र भासामध्ये एका भ्रमामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते. परंतु तरी सुद्धा अनन्या गोंधळलेली दिसून येत असते. अनन्याला कळत नसतं की हे सगळं काय आहे. परंतु मंजिरीचा त्या विधीमध्ये अडचण मात्र निर्माण झालेली असते. तर आता प्रेक्षकांनो, लवकरच अनन्याला सुद्धा मंजिरीचं सत्य तर समजणार आहेच, परंतु त्याचबरोबर दक्षिणात्य दिशेला असलेलं भैरवी मातेचं मंदिर आणि त्या मंदिरात असणारं मंजिरीच्या अंताचं जे रहस्य आहे ते मात्र आता लवकरच मीरा आणि अथर्वच्या हाती लागणार आहे. आणि त्यानंतर खरा खेळ हा आपल्याला मंजिरीच्या अंताचा सुरू झालेला दिसून येईल. प्रेक्षकांनो, मालिकेचे पुढील भाग खूपच रंजक असणार आहे, त्यामुळे कोणताही भाग मिस करू नका. आणि आपल्या चॅनलवर मात्र या मालिकेचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.